टोमॅटो शेतीचं कसं झालं माहिती का, 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडला आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच ऊन पडलं. त्याच्यामुळे झालं कसं, तांबटी तर खराब झालीच, पण ज्या शेतकऱ्याचे 50 कॅरेट निघत होते ना, तिथं डायरेक्ट 100 कॅरेट निघायला लागले. म्हणजे आवकही वाढून गेली, पत्ती खराब होऊन गेली आणि तांबटी ना मार्केटमध्ये येण्यासाठी 1 कॅरेट ₹250 प्रति कॅरेट खर्च आहे बरं का. 3 महिने कष्ट करायचे, पैशाची गुंतवणूक करायची, म्हणजे निदान ₹250 आहे ना, ₹250 निघायला पाहिजे, म्हणजे ₹500 कॅरेट आहे ना तांबटीचं जायला. पण कसं आहे, शेतकऱ्याचा कच्चा माल आहे आणि आपण आहोत कृषी प्रधान देश, त्याच्यामुळे कसं आहे, आमच्या भरोशावर आहे ना देश चालवायचा आहे आणि सगळ्याला पोचायचं आहे. आणि भाऊ असल्यावर आपण सुद्धा घरी काम करतो बरं का. तुम्ही म्हणाल नुसतं व्हिडिओ काढतो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. सकाळी सकाळी उठलो होतं, आंबादाजीचं गाडी ढळतो आता. चालू कर ना. VIP नंबर आणि गाडी नाही ड्यूक 2.5 लाखाची बरं का. आंब्यादाजी ना लाजायला लागला, पण मग आहे ना अभिमानी बरं का आपल्याला सुद्धा. म्हणजे फक्त मजुरांनी सुद्धा आहे ना द्राक्ष शेतीच्यावर गाड्या घेतल्या आणि मजा करत्या, कष्ट करते बिचारी. आणि शेतीमधला आहे ना मजुराचा पैसा आहे ना म्हणजे शाश्वत नफा आहे बरं का. म्हणजे त्यांना कष्टाचं आहे ना हे फळ मिळतंच, कारण त्याची मजुरी बुडत नाही. तसं आहे ना शेतकऱ्याचा आहे ना पैसा भेटेल की याची शाश्वती नाही. म्हणजे शेतकऱ्याचा नफा आहे ना हा अनिश्चित आहे आणि तोटा हा निश्चित आहे. कारण निसर्गापासून आहे ना वाचायचं आणि पुन्हा आहे ना सरकारी धोरणं आडवे येते आणि सरकारने तरी ना आधार द्यायला पाहिजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, काही एक तरी असावा आधार, कासयाने धीर उपजावा. मग आपण सक्षम व्हा, धीरधार. कारण सरकारने ना पूरग्रस्ताला मदत करायसाठी ना शेतकऱ्याचे ना ₹15 टनानं ऊसाचे पैसे कापून घेणारे देणारे बरं का.